अध्याय 12 सृष्टीचा विस्तार. मैत्रेय म्हणाले, विदुरा, अशा रीतीने मी तुला भगवंतांचा कालरूप महिमा ऐकविला. आता ब्रह्मदेवांनी ज्या प्रकारे विश्वाची रचना केली ते ऐक. प्रथम त्यांनी तम, अविद्या, मोह, अस्मिता, महामोह, राग, तामिस्त्र, द्वेष आणि अंधतामिस्त्र, अभिनिवेश या अज्ञानाच्या 5 वृत्ती निर्माण केल्या. परंतु ही अत्यंत पापमय सृष्टी पाहून ते संतुष्ट झाले नाहीत. तेव्हा भगवंतांचे ध्यान करून त्यांनी आपले मन पवित्र केले आणि दुसऱ्या सृष्टीची रचना केली. यावेळी ब्रह्मदेवांनी सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार या 4 निवृत्तीपरायण ऊर्ध्वरेता मुनींची उत्पत्ती केली. आपल्या या पुत्रांना ब्रह्मदेव म्हणाले, पुत्रांनो, तुम्ही प्रजा उत्पन्न करा. परंतु ते जन्मतःच निवृत्तीपरायण आणि भगवत चिंतनात तत्पर असल्याने ते करण्याची त्यांची इच्छा नव्हती. आपली आज्ञा न मानता आपले पुत्र आपला तिरस्कार करीत आहेत असे पाहून ब्रह्मदेवांना अत्यंत क्रोध आला. आपला क्रोध आवरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी विवेकाने क्रोध आवरण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो क्रोध ताबडतोब ब्रह्मदेवाच्या भुवयांच्या मध्यातून एका निळ्या आणि लाल रंगाच्या बालकाच्या रूपात प्रगट झाला. ते बालक म्हणजेच देवतांचे पूर्वज भगवान भव, रुद्र रडत रडत म्हणू लागले, जगतपिता विधाता, माझी नावे आणि राहण्याची ठिकाणे सांगा. तेव्हा कमलयोनी भगवान ब्रह्मदेव त्या बालकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मधुर वाणीने म्हणाले की, रडू नकोस, मी आता तुझी इच्छा पूर्ण करतो. हे देवश्रेष्ठ, तू दुःखी बालकाप्रमाणे स्फुंदून स्फुंदून रडू लागलास म्हणून प्रजा तुला रुद्र या नावाने संबोधतील. तुला राहण्यासाठी मी अगोदरच हृदय, इंद्रिये, प्राण, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि तप ही स्थाने उत्पन्न केली आहेत. मन्यू, मन, महिनस, महान, शिव, ऋतध्वज, उग्ररेता, भव, काल, वामदेव आणि धृतव्रत अशी तुझी नावे असतील. तसेच धी, वृत्ती, उशना, उमा, नियुत, सर्पी, ईला, अंबिका, इरावती, सुधा आणि दीक्षा या 11 रुद्राणी तुझ्या पत्न्या असतील. तू वरील नावांचा, स्थानांचा आणि स्त्रियांचा स्वीकार कर आणि त्यांच्याद्वारा पुष्कळ अशी प्रजा उत्पन्न कर, कारण तू प्रजापती आहेस. लोकपिता ब्रह्मदेवांची अशी आज्ञा घेऊन भगवान नीललोहित आपल्यासारखेच बल, आकार आणि स्वभाव असणारी प्रजा निर्माण करू लागला. रुद्राने उत्पन्न केलेले त्या रुद्रांचे असंख्य समुदाय सर्व जगाचे भक्षण करीत आहेत असे पाहून ब्रह्मदेवांना भीती वाटली. ते रुद्राला म्हणाले, सुरश्रेष्ठ, तुझी प्रजा आपल्या भयंकर दृष्टीने मला आणि सर्व दिशांना भस्म करू पाहत आहे. तेव्हा अशी प्रजा निर्माण करू नकोस. तुझे कल्याण असो. आता तू सर्व प्राण्यांना सुखी करण्यासाठी तप कर. नंतर त्या तपाच्या प्रभावानेच तू पुन्हा पहिल्याप्रमाणे या सृष्टीची रचना कर. पुरुष तपानेच इंद्रियातीत, सर्वांतर्यामी आणि ज्योतिस्वरूप श्रीहरीला सुलभतेने प्राप्त करून घेतो. मैत्रेय म्हणाले, जेव्हा ब्रह्मदेवांनी अशी आज्ञा केली तेव्हा रुद्राने फारच चांगले असे म्हणून आज्ञा शिरसावंद्य मानली आणि त्यांची अनुमती घेऊन त्यांना प्रदक्षिणा घालून तो तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला. यानंतर जेव्हा भगवंतांच्या शक्तीने संपन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी उत्पत्तीसाठी संकल्प केला तेव्हा त्यांना आणखी 10 पुत्र झाले.
त्यामुळे प्रजेची पुष्कळ वाढ झाली. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगू, वसिष्ठ, दक्ष आणि 10वे नारद अशी त्यांची नावे होत. यांपैकी नारद ब्रह्मदेवांच्या मांडीपासून, दक्ष अंगठ्यापासून, वसिष्ठ प्राणांपासून, भृगू त्वचेपासून, क्रतू हातापासून, पुलह नाभीपासून, पुलस्त्य कानांपासून, अंगिरा मुखापासून, अत्री डोळ्यांपासून आणि मरीची मनापासून उत्पन्न झाले. त्यांच्या उजव्या स्तनापासून धर्म उत्पन्न झाला, ज्यांच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण झाले. त्यांच्या पाठीपासून अधर्माचा जन्म झाला. त्या अधर्मापासून संसाराला भयभीत करणारा मृत्यू उत्पन्न झाला. तसेच ब्रह्मदेवाच्या हृदयापासून काम, भुवयांपासून क्रोध, खालच्या ओठांपासून लोभ, मुखापासून वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती, लिंगापासून समुद्र, गुदस्थानापासून पापांचे निवासस्थान निऋती उत्पन्न झाले. सावलीपासून देवहूतीचे पती भगवान कर्दम उत्पन्न झाले. अशा प्रकारे हे सर्व जग जगतकर्त्या ब्रह्मदेवाच्या शरीर आणि मनापासून उत्पन्न झाले. विदुरा, ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती कोमल आणि सुंदर होती. आम्ही ऐकले आहे की ती स्वतः वासनाहीन असूनही तिला पाहून ब्रह्मदेवांच्या मनात कामवासना निर्माण झाली. असा अधर्मी विचार ब्रह्मदेवांच्या मनात आलेला पाहून त्यांचे पुत्र मरीची आदी ऋषींनी त्यांना विश्वासात घेऊन समजावले. तात आपण समर्थ असूनही आपल्या मनात उत्पन्न झालेल्या कामवेगाला आवरू शकला नाहीत आणि कन्यागमनासारखे भयंकर पाप करण्याचा संकल्प करीत आहात. असे तर यापूर्वी कोणीही केले नाही आणि पुढेही कोणी करणार नाही. हे जगद्गुरू, आपल्यासारख्या तेजस्वी पुरुषांना असे कृत्य शोभत नाही, कारण आपल्यासारख्यांच्या आचरणाचेच अनुकरण केल्याने या जगातील लोकांचे कल्याण होते. ज्या भगवंतांनी आपल्या स्वरूपात स्थित असलेल्या या जगाला आपल्याच तेजाने प्रगट केले आहे, त्यांना नमस्कार असो. यावेळी त्यांनीच धर्माचे रक्षण करावे. आपले पुत्र मरीची आदी प्रजापती आपल्या समोरच असे म्हणत आहेत हे पाहून प्रजापतींचे अधिपती ब्रह्मदेव लज्जित झाले आणि त्यांनी त्याच क्षणी आपल्या शरीराचा त्याग केला. तेव्हा त्या घोर शरीराला दिशा घेऊन गेल्या. तेच धुके झाले. त्याला अंधार असेही म्हणतात. एकदा ब्रह्मदेव विचार करू लागले की मी पूर्वीप्रमाणेच व्यवस्थितपणे सर्व लोकांची रचना कशी करू. त्याच वेळी त्यांच्या 4 मुखातून 4 वेद प्रगट झाले. त्याखेरीज उपवेद, न्यायशास्त्र, होता, उद्गाता, अध्वर्यू आणि ब्रह्मा या 4 ऋत्विजांचे कर्म, यज्ञांचा विस्तार, धर्माचे 4 चरण आणि 4 आश्रम, तसेच त्यांच्या वृत्ती, हे सर्व ब्रह्मदेवांच्या मुखापासूनच उत्पन्न झाले.